संपूर्ण राज्यात आज नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नागपंचमी निमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती शहरातल्या भद्रनाग मंदिरात देखील हजारो भाविकांनी दर्शनासाठी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे. हे भद्रनाग मंदिर हे राज्यातलं एकमेव नागाचं मंदिर असून या ठिकाणी 9 फण्यांच्या नागाची मूर्ती विराजमान आहे. हे मंदिर किमान 1000 वर्ष जुनं असून हे मंदिर विदर्भातील नागपूजेची साक्ष देणारं सर्वात प्रमुख स्थळ आहे. या नागमंदिरावर हजारो भक्तांची निस्सीम श्रद्धा असून महाराष्ट्रासह तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून हजारो भक्त आज दर्शनासाठी भद्रनाग मंदिरात येतात. आज पहाटे नागदेवतेची विशेष पूजा आणि अभिषेक करून दिवसाचा प्रारंभ करण्यात आला. भद्रावती नगरी म्हणजे प्राचीन इतिहास, श्रद्धा, स्थापत्यकला आणि आख्यायिकांचा अनोखा संगम आहे. मंदिराच्या परिसरात पाऊल ठेवताच प्राचीन वास्तूची भव्यता आणि भक्तीचे वातावरण मनाला वेधून घेते. मंदिराची खरी ओळख केवळ श्रद्धेपुरती मर्यादित नाही. 1146 सालचा शिलालेख, हेमाडपंथी स्थापत्य, गूढ शेषशायी मूर्ती, 51 पायऱ्यांची नागकुंडासारखी विहीर या मंदिराचे गूढ अधिकच गडद करते. शेकडो वर्षापासून नागपंचमी निमित्त हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. हे मंदिर हेमाडपंथी असून याचा जीर्णोद्धार 1130 मध्ये झालेला आहे. या ठिकाणी ही जी मूर्ती आहे ती भटाळी येथे जे शिवपिंड आहे, शिवलिंग आहे, महाशिवलिंग, त्या ठिकाणून भद्रनाग स्वामीचा जाण्या येण्याचा हा मार्ग होता अशी या ठिकाणची दंतकथा आहे. ते भटाळीवरून या ठिकाणी येत होते आणि त्यांना हे भद्रावती हे ठिकाण पसंत आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी निवड केली आणि ते या ठिकाणी स्थापित झाले. तेव्हापासून ही मूर्ती या ठिकाणी, हे मंदिर त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी फार पहिले जंगल दाटी होती, परंतु आता कालांतराने त्या ठिकाणी जंगल वगैरे नष्ट झालेलं आहे. या ठिकाणी एक आडवी नदी सुद्धा होती. या ठिकाणी भवानी मंदिराच्या समोर त्याचे अवशेष सुद्धा आढळून येत आहे. परंतु भद्रनाग स्वामींनी असं सांगितलं, भाविकांनी त्यांना विनंती केली, जर तुम्ही या नदीला विनंती केली, तो प्रार्थना केली, जर तुम्ही या ठिकाणी वाहत जर असाल तर भाविक माझ्या दर्शनाला कसे येईल, म्हणून नदीने सुद्धा त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडचण दूर करून आपला मार्ग वळविलेला आहे. आणि या ठिकाणी असे पुष्कळ असे भाविक आहेत, त्यांची या ठिकाणी मनोकामना पूर्ण झालेली आहे. भद्रावतीतून असून या ठिकाणी अनेक भाविक आपली श्रद्धा घेऊन या ठिकाणी दर्शनासाठी येतात. खूप या ठिकाणी आधी पुरातन काळापासून या मंदिरात भाविक दर्शनासाठी येतात आणि मोठ्या श्रद्धेने दर्शन घेऊन आपल्या आनंदात नवा चैतन्य, नवीन तारुण्य जागृत करून या मंदिरात दर्शन घेऊन भाविक जातात. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.